हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी. हा व्हिडिओ बेसिकली असणार, मी विचार केला होता की हा खूप फर्स्ट व्लॉगच मी हा टाकणार होती, पण नाही पॉसिबल झालं, म्हणून आजचा व्लॉग आहे तो हाऊ टू स्मेल गुड इन अ डे अंडर द बजेट. तर मी तुम्हाला सगळे माझे प्रोडक्ट्स दाखवणार आहे. ऍक्च्युली सगळे जे आहेत ते तुम्हाला सगळे सांगणार की हायजीन कसं ठेवायचं, काय काय प्रोडक्ट्स यूज करायचं, पण ओरल हायजीन बद्दल कोण जास्त बोलत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये इन डिटेल सांगणार आहे विथ प्रोडक्ट. सो चला चालू करूया आपण ब्लॉग. सो गाईज, सगळ्यात पहिलं येतं ओरल हायजीन. ओरल हायजीन हे मेन फाउंडेशन असतं की तुम्ही दिवसामध्ये जो तुमचा स्मेल असतो तो गुड आला पाहिजे त्यासाठी. तर बेसिक फर्स्ट फाउंडेशन आहे ओरल हायजीन. तर ओरल हायजीनला मी स्टेप बाय स्टेप जाते. तर मी फर्स्ट तुम्हाला सांगते टूथपेस्ट. टूथपेस्ट जे असतं ते कधी पण तुम्ही समजा पतंजलीचं असेल, मी डायरेक्ट ब्रँडचं नाव घेते, पतंजली असेल या कोणतेही ज्याच्यामध्ये लवंग वगैरे जे आहे ते प्रोडक्ट चांगले असतात टीथसाठी. पण जर तुम्हाला फ्रेशनेस साठी जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर सगळ्यात बेस्ट आहे कोलगेट किंवा क्लोजअप मध्ये पण आता एक नवीन फ्लेवर आलाय पर्पल फ्लेवर. मी अजून यूज नाही केलाय, पण मी रिव्ह्यू पण बघितले आहेत त्याचे की कधी पण कॉन्ट्रास्ट मध्ये, म्हणजे कॉन्ट्रास्ट नाही बोलू शकत, पर्पल कलर जो आहे तो येल्लोला हे करून टाकतो, म्हणजे पर्पलच्या समोर येल्लो कलर टिकत नाही. तर ते कोलगेट त्याच्यासाठीच आहे. तर तो एक कोलगेट चांगला आहे असं मी रिव्ह्यू मध्ये बघितला आहे, तर तो मी ट्राय करणार आहे. तर सगळ्यात पहिला येतं ब्रश. तर ब्रश जो आहे तो पेप्सोडेंटचा ब्रश आहे सी, आणि त्याचं जे टूथपेस्टची जी शेप आहे तो पण अशा या शेप मध्ये. तर सगळ्यात पहिला आहे टूथपेस्ट. सोबतच टूथपेस्ट नंतरला मी अजून एक यूज केलं होतं क्लोजअपचं, आय थिंक मला त्याचं नाव नाही आठवते, पण ते पण खूप छान आहे. जर मला भेटलं तर मी ते साईडला इमेज पॉपअप करेल. आमच्या घरामध्ये आम्ही सगळे तेच यूज करतो. फर्स्ट टूथपेस्ट ब्रशिंग झाल्यानंतर एक इलेक्ट्रॉनिक ब्रश पण येतो, तो पण तुम्ही यूज करू शकता. पण इलेक्ट्रॉनिक ब्रशने मे बी जसं आपण नॉर्मली ब्रश करतो नॉर्मल ह्याने, आणि कम्पेअर टू इलेक्ट्रॉनिक नॉर्मल ब्रश चांगला आहे. तो फर्स्ट हे. आफ्टर दॅट येतं टंग क्लीनर. मी कधी पण ब्रश करते ना, आणि सपोज मी कुठे बाहेर गेली आणि मी टंग क्लीनर विसरली तर मला टंग क्लीनर लागतं, बिकॉज टंग क्लीनर केल्याशिवाय मला असं वाटतच नाहीये की मी ब्रशिंग केली आहे. सो टंग क्लीनर. सो मी आजच मी एक टंग क्लीनर ऑर्डर केलं आहे. यूबचं टंग क्लीनर आहे, 2 कॉम्बो आहेत ह्याच्यामध्ये. तर बघा तुम्ही हे कसं आहे. हे काहीतरी 115 ला आहे आणि एक येतं 57 रुपीजला. तर मी असे 2 कॉम्बो मध्ये ऑर्डर केला आहे. जेव्हा पण तुम्ही टंग क्लीनरने क्लीन करता तर तुम्हाला एवढं फ्रेश वाटेल, खूप छान एकदम फ्रेश फील होतं. जोपर्यंत तुम्ही ओरल हायजीन ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं नाही वाटणार. इफ तुम्ही कितीही परफ्यूम मारला, कितीही काही चांगली फ्रेश जरी अंघोळ केली, पण तुम्हाला सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, बेसिक फाउंडेशन आहे ओरल हायजीन. सो फर्स्ट झालं हे. सेकंड त्याच्यानंतरला सेकंड येतं बॉडी जेल, शॉवर जेल. तर मी शॉवर जेल जे आहे 2 आहेत माझ्याकडे. पहिला मी यूज करायची निव्याचं, पण निव्याचा जो म्हणजे स्मेल आहे तो मला एवढा आवडला नव्हता आणि मी खूप कमी अमाऊंट मध्ये ते यूज करायची, तर ते लॉंग लास्टिंग नाहीये. तर मी त्याच्यानंतरला एक निव्या पहिला दाखवते. निव्याचं शॉवर जेल आहे लेमनचा. येस, बट तुम्हाला जर लेमन वाला फ्लेवर पाहिजे असेल तर हा चांगला आहे, आणि ह्याच्यामध्ये लेमन आणि कोकंबर दोन्ही आहे रिफ्रेशिंग साठी. सो एक बॉडी लोशन असतं, सगळे बोलतात अरे एवढं इनफ असतं का मंथली. मी हे ना आय थिंक 2 मंथ प्लस यूज केलं होतं. तर ह्याची हॅक आहे, ग्लुफर आहे. सी, हे ग्लुफर आहे. एक ग्लुफरला हे 3 ते 4 ड्रॉप जर तुम्ही टाकले आणि तुम्ही बॉडीला लावलं तर इनफ असतं. सो हा फर्स्ट आहे निव्याचा, छान आहे. सेकंड आहे बेलाविटा शॉवर जेल, सगळ्यात बेस्ट आतापर्यंतचा बेस्ट म्हणजे मी हाच यूज करते आणि हा ऑलमोस्ट संपत आलेला आहे. तर हा आहे आय थिंक
499 ला आहे शॉवर जेल. पण तुम्ही जर हे फ्लिपकार्ट अमेझॉन वर बघितलं तर तुम्हाला 300 समथिंग भेटणार. मी लिंक सगळे डिस्क्रिप्शन मध्ये प्रोडक्टचे देणार आहे. सो हा आहे शॉवर जेल आणि ह्याचा जो स्मेल आहे ना तो एवढा लक्झरियस आहे. म्हणजे तुम्हाला असं कोणतं महाग परफ्यूम या महाग शॉवर जेल घ्यायची गरजच नाही. बेला विटा खूप बेस्ट आहे. सो हे झालं तुम्हाला बॉडी साठी वॉश साठी. सो ह्याच्यानंतरला मी तुम्हाला सांगणार आहे हेअरचं. सगळ्यात म्हणजे बेसिक गोष्ट असते जेव्हा तुम्ही कुठेही जाता, जर तुमचे हेअर ऑइल नसणार या तुमचे हेअर ड्राय जास्त नसणार तर सगळ्यात बेस्ट तुम्हाला शॅम्पू मी सांगते. मी ऍक्च्युली यूज करते लव्ह ब्युटी प्लॅनेट. पण कधी कसं असतं, कधी तुमचे हेअर सॉफ्ट असतात तर त्याला थोडी ग्रोथ तुम्हाला असं वाटत नाही, तर मी त्याच्यासाठी यूज करते ट्रेसेमीचं स्किन प्रोटीन. हे ब्लॅक मध्ये होतं प्रोफेशनल शॅम्पू. सो हा ब्लॅक वाला ट्रेसेमीचा यूज करते मी. हा एवढा छान आहे ना आणि ह्याचा स्मेल जरी तुम्ही हा समजा फर्स्टला तुम्ही अप्लाय करताय 3 ते 4 दिवस ह्याचा स्मेल खूप छान राहतो. पण येस जरी मी हे लावलं तरी मी जो शॅम्पू कंडिशनर जो आहे तो लव्ह ब्युटी प्लॅनेटचाच यूज करते बिकॉज त्याने माझे हेअर्स खूप सिल्की झालेत. सो हा आहे फर्स्ट शॅम्पू. आणि येस मी मागच्या आय थिंक हेअर केअरच्या व्हिडिओ मध्ये बोलली होती की माझ्याकडे ते हेअर मसाजर आहे. तर हे आहे ते हेअर मसाजर. ह्याचे जे असे टोक दिसतात तुम्हाला ते खूप सॉफ्ट आहे. तुम्हाला हेअरला ते असं डॅप करून अप्लाय करायचे. ऑइलिंग करताना पण आणि वॉश करताना पण तुम्ही हे बोथ टायमिंग यूज करू शकता. सो मी फर्स्ट सांगितलं आहे ते. सेकंड मी तुम्हाला ना ह्याचा रिव्ह्यू हॉनेस्ट रिव्ह्यूच देईल. जर तुम्हाला नॉर्मल कुठे जायचंय म्हणजे तुम्हाला डेली रुटीन साठी तुम्ही जर हेअर वॉश करताय तर तुम्हाला ऑफिसला जायचं असेल आणि तुम्हाला जास्त महाग प्रोडक्ट यूज नसेल करायचा तर तुम्ही या 2 कॉम्बो मध्ये जाऊ शकता. बिकॉज ह्याचा जो रेड कलरचा आहे शॅम्पू सगळ्यात बेस्ट आहे. बिकॉज लव्ह ब्युटी प्लॅनेटच्या आधी मी जेवढा टाइम पण यूज केला आहे तो मी लॉरियलचाच यूज केला आहे. आणि मी रेकमेंड करेल इफ जर लॉरियल वाला कोण यूज करत असेल, लॉरियल ज्यांना ब्रँड आवडतं त्यांनी हा न घेता तुम्ही रेड वाला वरच स्विच करू शकता. बिकॉज हा मला एवढा इफेक्टिव्ह काय वाटला नाहीये आणि ह्याच्याने माझे हेअर्स आहेत ना थोडे ड्राय झालेत. सो मला हा एवढा आवडत नाही बट आता मी घेतलाच आहे तर मी हा यूज करेल. सो हे झालं सेकंड. थर्ड जे आहे ते माय फेवरेट लव्ह ब्युटी प्लॅनेट. मी या ब्रँड सोबत एवढी ऑब्सेस आहे ना की हा जो शॅम्पू पण जो आहे ना जो तुम्ही लावला, सपोज डे 1 ला तुम्ही लावताय, डे 4 पर्यंत ह्याचा स्मेल तसाच राहतो आणि ह्याच्याने तुमचे हेअर, मी खरं सांगते, मी असं नाही की मी स्पॉन्सर वाला काय आहे, पण हा जो शॅम्पूने जर तुमचे हेअर फॉल होत असणार किंवा सपोज तुम्हाला चांगलं स्मेल करायचं बिकॉज सगळ्यांनाच आवडतं स्मेल चांगलं करायला, तर हा शॅम्पू खूप बेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये पर्पल फ्लेवर आहे आणि जेवढे पण पर्पल फ्लेवरच्या ज्या गोष्टी आहेत ते खूप छान आहेत. सो हा मला शॅम्पू खूप आवडतो. आणि ह्याचा कंडिशनर पण, इफ जर तुम्ही कधी पण अशा हेअर मध्ये हात घालता तर तुमचे हेअर्स मध्ये केस म्हणजे हात अडकतो, पण तुम्ही हे जर अप्लाय केलं ना कंडिशनर तर तुम्ही डायरेक्ट स्मूथ हात हे केलं तरी स्मूथ येतात असे हातात. सो बेस्ट आहे हा पण. सो हे आहे शॅम्पूचं. आफ्टर वॉशिंग युअर हेअर I suggest you to use लिव्हॉन सिरम बिकॉज लिव्हॉन सिरम एवढा बेस्ट आहे. मी गेले 5 ते 6 वर्ष झाले लिव्हॉन सिरमच यूज करते. मी स्टेक्सचा पण यूज केला होता, पण स्टेक्सने मला असं वाटतं की हेअर जो आहे ते ऑइली दिसतात. सो मला लिव्हॉनचं सिरम आवडतं. सो हे पिंक वालं लिव्हॉनचं सिरम मी आफ्टर माय हेअर वॉश मी यूज करते. पण येस, मी वेट हेअरला लावत नाही सिरम. थोडेसे ड्राय आणि थोडेसे वेट असेल तेव्हा सिरम लावायचं. आणि येस, सिरम इथून नाही लावायचं, हेअर फॉलिका मध्ये सिरम नाही गेलं पाहिजे. सो इथून सिरम तुम्ही लावू शकता जर तुम्हाला स्मूथ शायनी आणि स्मेल गुड करायचं असेल तर. सो हे होतं हेअर केअरचं. तर ह्याच्यानंतरला येतं फेस वॉश. तर फेस वॉश जो आहे तो मी आता एक ऑर्डर केला आहे, नाही याच्या आधी ऑर्डर केलेला. याचं कंपॅरिझन सांगते. सगळ्यात पहिला मी यूज करायची ग्लुटाफाईन फेस वॉश.
हे माझ्या फ्रेंड मानसी, मी नाव घेते, मानसीने मला सजेस्ट केलं होतं. सो हे हेअर फेस वॉश खूप इफेक्टिव्ह पडला बिकॉज माझी ही जी स्किन आहे ना ती पूर्ण टॅन झाली होती. सो हा जो फेस वॉश आहे ग्लुटाफाईन, तो डर्मेटोलॉजिस्ट टेस्टेड आहे, तर ज्याला पण टॅनिंगचा प्रॉब्लेम आहे तो हा यूज करू शकतो. बट आफ्टर 3-4 मंथ युजेस मला ह्याचा इफेक्ट पडला. 2 मंथ, आय थिंक 2 मंथ नंतर मला ह्याचा इफेक्ट पडला. सो आता मला इथे ना थोडेसे ऍक्ने झालेत आणि मला ऍक्ने पहिला कधीच नव्हते, बट आता झालेत, म्हणून मी स्विच केला आणि मी फक्त आय थिंक हा 1 to 2 मंथ यूज करेल ज्याच्यावर मी स्विच केलंय. सो स्विच केला आहे मी डर्मा काय बोलतीये मी, आता मी स्विच केला आहे डर्मावर बिकॉज ह्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे आणि अँटी ऍक्ने फेस वॉश आहे. म्हणजे ज्यांना ऍक्ने प्रॉब्लेम आहे ना तो हा फेस वॉश यूज करू शकता. आणि हा विदाउट फ्रेग्रन्स आहे आणि ह्याला थोडा फ्रेग्रन्स आहे, बट हा विदाउट फ्रेग्रन्स आहे. सो मी हा यूज करूनच त्याचा रिव्ह्यू देईल बिकॉज मी हा कधी यूज नाही केलाय. पण मी ज्यांनी हा यूज केलाय ना ते मला बोललेत की ऍक्नेसाठी बेस्ट आहे. सो मी माझ्या ऍक्नेसाठी हा ऑर्डर केला आहे. सो हे झालं फेस वॉश. आणि मी रात्रीचं पण क्लिन्झिंग करून ह्याला ना ह्याच्यासाठी पण एक जेल आहे, त्याचा मी वेगळा ब्लॉग करणार आहे ऍक्ने जर्नीचा, तर मी त्याच्या तिथे शेअर करेल की मी जेल कोणती लावून माझे ऍक्ने कमी झाले. तर मी रात्री जेव्हा फेस वॉश करते तर मी क्लिन्झरनी फेस क्लीन करते. लॉरियलचा क्लिन्झर आहे, हे पण मी सगळे लिंक्स देणार आहे आणि आय थिंक मी लास्ट व्हिडिओमध्ये ह्याची लिंक दिली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकता. तर हा आहे फोम क्लिन्झर, म्हणजे बेसिकली ह्याच्याने फक्त फोम होतो क्रिएट आणि रिमूव्ह डलनेस आणि इवन ग्लोईंग स्किन, म्हणजे ह्याच्याने तुमची जी डल स्किन आहे ती एकदम छान ग्लो करते आणि बस दॅट्स इट, ह्याच्यासाठी हा यूज होतो. तर ह्याचा मला इफेक्ट अजून एवढा आला नाहीये, तर आल्यावर मी तुम्हाला सांगेल. पण हा आय थिंक 2 मंथ प्लस मी यूज करून झालेला आहे. आफ्टर दॅट येतं त्याच्यासोबत मी स्किन हे पण घेतलं आहे, लॉरियलची एक क्रीम आहे, ही पण मी दाखवली आहे, ही नाईट क्रीम आहे. ते यूज केल्यानंतर मी ते लावते, तर मी या पोर्शनला ही क्रीम लावत नाही बिकॉज मी ऍक्नेची जेल लावते. सो हे आहे, पण बेसिक म्हणजे जो मेन टॉपिक आहे तो हाऊ टू स्मेल गुड इन अ डे इन द बजेट. तर मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट सांगू का, आफ्टर बाथ जर तुम्ही येताय बाहेर तर तुम्हाला एक गोष्टाची गरज असते, ते म्हणजे तुमचं बॉडी लोशन. तुम्ही बॉडी लोशन पण जे यूज करतात, काय काय लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असते, तर सेन्सिटिव्ह स्किन साठी तुम्ही डॉट अँड कीचा हा जो बेरीज वाला फ्लेवर आहे खूप मस्त आहे आणि विदाउट फ्रेग्रन्स आहे हा, तर तुम्ही हा यूज करू शकता. आणि हा सगळ्या स्किन टोन साठी, म्हणजे स्किन टोन नाही, स्किन साठी आहे, ड्राय कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्ह, म्हणजे कोणतीही जी स्किन असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. सो आफ्टर फेस वॉश तुम्ही लावू शकता. सो हे झालं फर्स्ट फेस. गॉड काय होतं, मी खूप कन्फ्युज होते. सो आफ्टर डॉट अँड की प्रोडक्ट सेकंड आहे निव्हियाचा. निव्हिया ना गाईज मी स्कूल पासून यूज करते आणि निव्हियाचा फ्रेग्रन्स एवढा मस्त आहे. आणि आय नो तो दिवसभर नाही राहत, पण तुम्ही कॅरी करू शकता. छोटे शॅशे पण येतात, शॅशे नाही बोलू शकत, बॉटल येतात, तर तुम्ही निव्हिया पण यूज करू शकतात. निव्हियाचा जो स्मेल आहे तो खूप खूप छान आहे आणि मी खूप ऑब्सेस आहे त्या स्मेल पासून. सो निव्हियाचं एक झालं. अजून येस, हे झालं बॉडी लोशन. आणि सगळ्यात बेस्ट मी तो रिसेंट नाही बोलू शकत, मी तो आजच ऑर्डर केला आहे, व्हायरल एम कॅफेनचं परफ्यूम बॉडी लोशन. मी अजून यूज तर नाही केला आहे बिकॉज मी आजच ऑर्डर केला आहे, बट मी हे यूज करून ह्याचा रिव्ह्यू देणार आहे की हा कसा आहे, बिकॉज हे खूप व्हायरल चालू होतं, तर मी विचार केला की मी पण मागवावं. पण ह्याचा पण स्मेल खूप छान आहे असं मी ऐकलं आहे, तर तुम्हाला जर छान स्मेल करायचं असेल तर तुम्ही हे यूज करू शकता गाईज. सो हे झालं लोशनचं. नेक्स्ट जर तुम्ही समजा कुठे जाताय, इव्हन ट्रेन मध्ये जाताय या कुठेही जाताय, तर तुमचे अंडर आर्म जे आहेत ते नीट क्लीन पाहिजेत आणि त्याचा म्हणजे असं अनहायजीन पण नाही पाहिजे. तर सगळ्यात बेस्ट रोल ऑन आणि हेअर रिमूव्हर गोष्ट मी सांगणार आहे. मी कधी आधी मी करायची लेझर यूज, बट आता मी लेझर यूज करत नाही बिकॉज माझ्याकडे आहे फिलिंग ऑनचं रिमूव्हर.
तर हे हेअर रिमूव्हर आहे आणि ह्याची हे चार्जिंग पॉइंट आहे ह्याला, म्हणजे ह्याची जर बॅटरी लो झाली तर ह्याला चार्जिंग केबल पण दिला आहे. ह्याची लिंक पण गाईज मी तुम्हाला देईल. तर ह्याच्याने मी हेअर रिमूव्ह करते. सो खूप बेस्ट आणि हे पेनलेस आहे, म्हणजे तुम्ही जरी असं फिरवता ना तर तुम्हाला पेन होणार नाही. सो मी तुम्हाला दाखवते इथे करून. इथे मला थोडे हेअर्स आहेत, आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही. आवाज ऐकून तुम्ही घाबराल पण सी तिथून हे क्लीन करते ना पुरे हेअर्स निघून जातात. सो हे बेस्ट आहे जर तुम्हाला हेअर रिमूव्ह करायचे आहे अंडर आर्म्सचे. सो हेअर रिमूव्ह झाल्यानंतरला मेन गोष्ट आहे रोल ऑन. तर रोल ऑन आहे जे निव्हियाचं, मी ह्याच्यापासून खूप ऑब्सेस आहे. पर्ल अँड ब्युटीचा आहे फ्लेवर. ह्याच्यामध्ये 2 फ्लेवर आहेत, पर्ल अँड ब्युटीचा पण एक आहे आणि एक व्हाईट फ्लेवर कोणता तरी आहे. दॅट आय डोंट नो बिकॉज मी तो कधी युज नाही केलाय. पण हा रोल ऑन आहे खूप मस्त. आणि तुम्हाला सांगू का, जर तुम्ही सकाळी लावता ना तर तुम्ही इव्हनिंग पर्यंत पण स्मेल गुड करणार आणि खूप छान फ्रेश वाटतं. सो हे झालं अंडर आर्म्सचं. जर तुम्हाला स्मेल गुड करायचा आहे तर तुम्हाला मेन हायजीन ठेवलं पाहिजे. सो अंडर आर्मचं मेन हायजीन तुम्हाला काहीच ठेवलं पाहिजे. आफ्टर दॅट येस, मी एक फेस वॉश होता, मी ब्लिंकिट नाही, मी फ्लिपकार्ट 15 मिनिट्सवर सोप ऑर्डर केला होता मोठी दिवाळीला. तर त्याच्यावरती मला हा कोणता आहे, हा बॉटिट्यूडचा फ्रूट ब्राईटनिंग फेस वॉश भेटला होता. हा मी ना फक्त ही बॉटल मी यूज केली, पण गाईज खरं सांगते एवढा छान आहे ना, तुमचा हा जो पोर्शन आहे ना फुल शाईन करणार जेव्हा तुम्ही ह्याच्याने फेस वॉश करणार. तर मी माझ्या ऍक्ने गेल्यानंतर मी हा पण ऑर्डर करणार आहे आणि बघणार आहे की काय इफेक्टिव्ह पडतोय की नाही, का फक्त ह्याच्यामध्येच मला इफेक्ट जाणवला. सो हे झालं. आणि येस, मी मागे परत विसरली तुम्हाला लोशनचं सांगायला की हे पण छान आहे. जर तुम्हाला फेसला लावायचं असेल तर वॅसलिनचा क्लाउड सॉफ्ट पण खूप छान आहे. मी रिसेंटच ते बाय केलं होतं बिकॉज माझ्याकडे फेससाठी नव्हतं. सो हे झालं लोशन. सेकंड आहे डॉट अँड की. डॉट अँड की सनस्क्रीन आहे. गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगते सनस्क्रीन बद्दल, ह्याच्यामध्ये SPF 50+ आहे. मी ना ही लावली आहे ना, पण मी तुम्हाला खरं सांगू ही मला अजिबात आवडली नाही. बिकॉज जेव्हा जेव्हा मी लावते ना माझी स्किन पुरी मला इथून पुरी टॅन वाटते, म्हणून मी ही लावत नाही. आणि मी असं ऐकलंय कुठेतरी, माझा एक भाऊ आहे तो मला बोलला होता जो सनस्क्रीन युज करतो त्याला स्किनचा काही प्रॉब्लेम होतात आणि कॅन्सर होतं असं मी ऐकलं आहे. आय डोंट नो राईट आहे या रॉंग आहे, पण मी नाही यूज करत. आफ्टर दॅट येतं फेस सिरम. फेस सिरम आहे, प्लमचं सिरम आहे. हे पण मी यूज नाही करत, हे असंच पडून आहे. पण जस्ट मी दाखवायला मी हॉनेस्ट सांगते की मी नाही यूज करत. तुम्ही पण घेऊ नका, मला आवडला नाही, खूप बकवास आहे. सो गाईज मी एक गोष्ट विसरली होती जेव्हा हेअरचं मी तुम्हाला सांगत होती. तर हेअर मध्ये जर तुम्ही हेअर वॉश करताय तर तुम्हाला मंथली ट्वाइस टाइम तुम्ही हेअर मास्क लावलं पाहिजे. तर पिलग्रिमचं हेअर मास्क जे आहे खूप छान आहे. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं की पिलग्रिमचं जे हेअर मास्क आहे ते खूप छान आहे. तुम्हाला 15 मिनिट्सच ठेवायचं आहे, जास्त 15 मिनिट जास्तीत जास्त ठेवायचं आहे. कमीत कमी तुम्ही 10 मिनिट्स ठेवू शकता. सो कधी पण तुम्ही समजा बाथला गेले आणि तुम्हाला 10 मिनिट्स तुम्ही काय करणार, म्हणून सगळ्यात पहिला हेअर वॉश करून तुम्ही मास्क लावू शकता आणि मग बाकीचे तुम्ही गोष्टी ज्या आहेत तुमच्या ते करू शकता. सो हे झालं हेअरचं. आणि कधीतरी म्हणजे सपोज मंथ मधून, ऍक्च्युली हे जे असतं ना ते वीक मधून 2दा करायचं असतं, पण एवढं सगळं लक्षात नाही राहत. तर डॉक्टर रॅशल्सचं डिटॅन फेस पॅक मी मागवलं होतं. हे फेस पॅक थोडं संपलं पण असणार. म्हणजे मी यूज नाहीच केलंय जास्त कारण की मी विसरते. पण येस, मी आता हे पण यूज करणार आहे आणि हे मी 4-5 वेळा लावून झालेलं आहे. खूप कमी क्वांटिटी मध्ये घेऊन ह्याच्यामध्ये रोज वॉटर टाकून तुम्ही हे फेसला अप्लाय करू शकता. पण येस, तुम्ही पहिला लावताना कमी क्वांटिटी मध्ये लावा बिकॉज कोणाची स्किन सेन्सिटिव्ह असेल, कोणाला सूट होईल नाही होईल. सो हे आहे डिटॅन पॅक डिअर रॅशल्सचं. सगळं झालं हे. तुम्ही हे सगळ्या गोष्टी जर यूज करतायत, जर मी तुम्हाला जे गोष्टी प्रोडक्ट सांगितले, जे पण प्रोडक्ट जे मी तुम्हाला सांगितलेत ना ते खूप मस्त फ्रेग्रन्सफुल आहेत, ज्याला मी सांगितलं की ह्याला फ्रेग्रन्स आहे. सो हे होतं स्किनचं आणि हेअरचं. आता तुम्ही बाहेर कुठे जाता, मला ना खूप जणांनी कॉम्प्लिमेंट दिले आहे की यू स्मेल गुड. तर का, बिकॉज हे सगळं मी यूज करते आणि हायजीन ठेवायला मला खूप जास्त आवडतं. सो मी यूज करायची आधी बॉर्डर गर्ल पर्पल वाला.
हा मला परफ्यूम एवढा आवडतो की मी ही पूर्ण बॉटल ही संपली आहे, बट मी तुम्हाला जस्ट दाखवायला ही ठेवली आहे. त्याच्यामध्ये थोडासा आहे, पण हा बॉटगर्लचा जो परफ्यूम आहे खूप छान आहे. असं नाही की एक्सपेन्सिव्ह स्मेल करता तुम्ही, म्हणजे लक्झरियस, पण मला हा आवडतो, म्हणजे खूप छान आहे. गर्ली टाईप आहे. आणि येस, तुम्हाला जर व्हॅनिला फ्लेवर आवडत असेल या तुम्हाला एक्सपेन्सिव्ह फील म्हणजे एक्सपेन्सिव्ह स्मेल करायचं या लक्झरियस स्मेल करायचा आहे, तर तुम्ही बॉटगर्लचाच व्हॅनिला परफ्यूम यूज करू शकता. आणि ह्याच्यावर मी एवढी जास्त ऑब्सेसिव्ह, म्हणजे कम्पेअर जर केले ना या दोघांमधले, तर मला हा परफ्यूम खूप जास्त आवडतो. सो मी हा आता रिसेंट नाही बाय केलाय, पण मला हा परफ्यूम खूप आवडतो. सो हा आहे व्हॅनिलाचा. मी सगळ्याची लिंक देणार आहे काही तुम्हाला. आणि मेकअप रिमूव्हर साठी तर हे गार्नियरचं तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओला. येस, लास्ट सांगते तुम्हाला गोष्ट, जी आहे परफ्यूमच आहे हा पण, यार्डली लंडनचा. सो ह्याच्यामध्ये हे 4 सेट आहे. हे मला गिफ्ट भेटलं माझ्या या बर्थडेला. सो हा पण खूप छान आहे. सगळ्यात परफ्यूम ह्या 4 म्हणजे 4 हे आहे, तर मला सगळ्यात बकवास हा आहे. आणि सगळ्यात भारी जो आहे पर्पल फ्लेवर मध्ये आहे, खूप मस्त आहे. बाकी हे 3 खूप छान आहे, पण वाव खूप छान आहे. आता मला माहित नाही लॉंग लास्टिंग आहे की नाही, बिकॉज मी हे थोडं 2-3 वेळा यूज केलं होतं. आणि दॅट्स ऑल. हे आहे मेन हायजीन. सो गाईज, कुठेही जाता तुम्ही तर तुम्हाला नीट अँड क्लीन राहणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आय नो व्हिडिओ खूप लॉंग झाला आहे, पण हे बेसिक गोष्टी असतात जे तुम्ही फॉलो केले पाहिजे जर तुम्हाला हायजेनिक राहायचं असेल, स्मेल गुड, म्हणजे तुम्हाला छान स्मेल करायचं असेल, प्रेझेंटेबल. तर तुम्ही कधी पण कुठे जाता, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन असतं तुमची ड्रेसिंग, म्हणजे ड्रेसिंग, तुमचं बोलतात ना, म्हणजे द वे यू टॉक आणि द वे यू स्मेल, म्हणजे तुम्हाला हायजेनिक राहिलंच पाहिजे. आणि नॉट फॉर अदर, पण स्वतःसाठी तर राहिलं पाहिजे. सो यासाठी मी हा ब्लॉग बनवला आहे. आय नो की हा ब्लॉग खूप लॉंग झाला आहे, तुम्ही स्किप नका करू, बिकॉज तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला पुढे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन भेटणार नाही. सो मी जेवढे पण प्रोडक्ट सांगितले ते खूप मस्त स्मेल, म्हणजे त्याचे जो फ्रेग्रन्स आहे तो खूप छान आहे. जर खरंच तुम्हाला सांगते, लव्ह ब्युटी प्लॅनेटचा जो शॅम्पू आहे तो तुम्ही यूज करा. मी माझ्या 2-3 फ्रेंड्सला पण सजेशन दिलं होतं. इव्हन मी माझ्या बहिणी आहे तिला पण मी सजेशन दिलं होतं. ती ही यूज करते आणि माझी एक सिस्टर आहे ती हा शॅम्पू यूज करते आणि त्या लोकांना इफेक्ट पडलाय गाईज. सो दॅट्स ऑल. एवढाच होता व्हिडिओ. आणि येस, मी नेक्स्ट व्हिडिओ जो बनवणार आहे तो ऍक्नेवरती बनवणार आहे, तर तो पण तुम्ही पूर्ण बघा. पहिला हा व्हिडिओ पूर्ण बघा. सो दॅट्स ऑल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि गाईज, तुम्ही सबस्क्राईब करत नाही, सो प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर मला असं वाटेल की गाईज तुम्ही बघताय. सो बाय.